शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। आजपासून सलग 3 दिवस सुनावणी चालेल। सकाळी 8:30 वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत बाजू मांडतील, तर अंतिम सुनावणीमध्ये युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटाला 1.5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता आहे। तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देणार आहेत। जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमवर मुख्यमंत्री आता काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल, तर विरोधक आजही अवकाळी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहेत। दिल्लीमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय खासदारांची एक बैठक बोलावण्यात आली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजांनी ही बैठक बोलावली आहे आणि त्यासाठी नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांना निमंत्रण पाठवण्यात आले। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये ही बैठक होणार आहे। मनोज जरांगे 24 दिसंबर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुदतीवर ठाम आहेत। 1 तासानं ही मुदत वाढवून देणार नसल्याची भूमिका त्यांनी अंतरवाली सराटीत बैठकीनंतर मांडली। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुदत वाढवून देण्याबाबत शनिवारी विनंती केलेली होती, मात्र सरकारची विनंती जरांगेंनी धुडकावून लावली। 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा कायदा पारित न केल्यास 23 डिसेंबरला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला। तर मराठा समाजातल्या प्रतिनिधींसोबत त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये जरांगेंवर टीका केली। आमची लायकी काढणारा जरांगे म्हणजे माकड असून बेवडा असल्याची टीका भुजबळांनी केली। तसंच जरांगेंची दादागिरी अजिबात सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।